गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. भारताचाही यामध्ये अपवाद नाही. विशेषतः तेल, इंधन आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली होती. खरीप हंगाम अगदी दारात उभा असताना जर खतांचा तुटवडा निर्माण झाला तर पिकांचे उत्पादन कसं घ्यायचं हा गंभीर प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा होता. मात्र आता या चिंतेवर मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. नक्की केंद्र सरकारने असं काय पाऊल उचललंय ज्यामुळे ही चिंता दूर होईल, जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आज आपलं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. भारत आणि रशियाने मिळून एक मोठा युरिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प रशियामध्ये उभारला जाणार असून दरवर्षी सुमारे 20 लाख टन युरिया उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या प्रकल्पात भारताच्या इंडियन पोटॅश लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड या प्रमुख कंपन्यांसोबतच रशियाची उरालकेम कंपनी देखील सहभागी आहे. या सहकार्यामुळे तयार होणारा युरिया भारतात आणून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आतापर्यंत महागड्या दराने आयात करावा लागणारा युरिया आता अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. भारताला दरवर्षी सुमारे 40 दशलक्ष टन युरियाची गरज असते. देशांतर्गत उत्पादन अपुरे पडत असल्यामुळे आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र या नव्या प्रकल्पामुळे हा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे. यासोबतच भविष्यात भारत फक्त आयातदार नाही तर युरियाचा निर्यातदार देश म्हणूनही ओळख निर्माण करू शकतो. ही निश्चितच अभिमानास्पद बाब ठरणार आहे. या प्रकल्पासाठी भारत आणि रशिया यांच्यात औपचारिक करारही करण्यात आला असून शेतकऱ्यांना दीर्घकालीन, स्थिर आणि परवडणारा खत पुरवठा सुनिश्चित करणं हे या कराराचं मुख्य उद्दिष्ट आहे. एकंदरीत पाहता ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणारी असून वेळेवर खत उपलब्ध होऊन उत्पादन वाढीस मदत होईल आणि आर्थिकदृष्ट्या शेतकरी अधिक सक्षम होईल. परंतु शेतकरी बंधूंनो, या विषयावर आपलं काय मत आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.